आज आपण भगवद्गीतेतल्या शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायामधला 73वा श्लोक बघणार आहोत. मामासाहेब दांडेकर यांनी संपादित केलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायाचं वर्णन खूप छान केलंय. आत्ताच्या काळात आपल्याला ते शब्द जड वाटतील, पण अर्थ खूप महत्वाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यात म्हटलंय, वेदरत्नांच्या डोंगरावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी त्यांचे हे गीता मंदिर तयार केले. हा 18वा अध्याय त्या मंदिराचा कळस आहे. देवळाच्या कळसाचे दर्शन झाले म्हणजे त्या देवालयातील मूर्तीचेच दर्शन घेतल्याचे जसे फळ मिळते, त्याप्रमाणे ह्या 18व्या अध्यायाच्या अध्ययनाने संपूर्ण गीताशास्त्राचं अवलोकन केल्याचं श्रेय मिळतं. हा 18वा अध्याय म्हणजे मागील सर्व अध्यायांचे तात्पर्य सांगणारी एकाध्यायी गीताच आहे. पुढे असंही म्हटलंय, 18व्या अध्यायाचे असे जरी वैशिष्ट्य असले तरी गीतेचे बाकीचे सर्व अध्याय, या अध्यायातली श्लोक व श्लोकांची पदे ही सर्व मूळ सिद्धांताच्या दृष्टीने सारख्याच महत्वाची आहेत. 18 अध्याय व 700 श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितलाय, व तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास ज्ञान हाच एक उपाय आहे. अशा या 18व्या अध्यायातल्या शेवटच्या काही श्लोकांपैकी एक आणि गीता नित्यपाठातला शेवटून दुसरा श्लोक आपण आज बघूया. या श्लोकाच्या आधीच्या श्लोकात म्हणजे 18व्या अध्यायातल्या 72व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतायत की, हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलंस ना? तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पुरा नष्ट झाला का? ह्यावर उत्तरादाखल अर्जुन म्हणत आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. याचा गीता नित्यपाठात दिलेला अर्थ बघू. अर्जुन म्हणतोय, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट होऊन गेला आणि मला स्मृती प्राप्त झाली. यामुळे मी संशयरहित होऊन राहिलो आहे. आपल्या आज्ञेचे मी पालन करीत राहीन. नष्टो मोह याचं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान वर्णन केलंय. ते म्हणतात, मोह सकुटुंब निघून गेला. मोहाचं कुटुंब म्हणजे काय, तर अज्ञानातून होणाऱ्या कृती, त्याच्याशी संबंधित विकार, हे सगळं घेऊन मोह गेला. मोह गेला का असं श्रीकृष्णांनी विचारणं हे सूर्यांनी डोळ्यापाशी येऊन अंधार गेला का असं विचारण्यासारखं आहे. तू आमच्या डोळ्यांना दिसत आहेस. तुझं प्रत्यक्ष दर्शन मोह जाण्यासाठी पुरेसं आहे. आई मुलाला ज्या प्रेमाने सांगते त्या प्रेमाने तू आम्हाला सांगत आहेस. त्यामुळे कोणत्या कारणाने मोह जाणार नाही असं अर्जुन म्हणतोय. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणतात, पार्थ म्हणे देवा पुससी हे काई, मोह माझ्या ठाई आहे की ना. तरी सकुटुंब गेला तो घेवो न, आपुले ठिकाण अज्ञानाचे. अंधाराची वार्ता पुसावी नेत्रासी, येवोनिया पाशी दिवाकरे. शोभेल हे काय कोणे गावी सांग, तैसा तू श्रीरंग पुढे उभा. प्रत्यक्ष दर्शन तुझे प्रभुराया, काय करावया असमर्थ. वरी मातेची या प्रेमाहून थोर, प्रेम अनिवार्य करोनिया. सांगसी ते मज तोंडभरी आज, आकळे ना गुज साधनीजे. मोह माझ्या ठाई असे किंवा नाही, पुससी ही काही मज आता. नष्टो मोहच्या पुढे स्मृतिर्लब्धा असं आलंय. म्हणजे अर्जुन म्हणतोय की माझा मोह नष्ट झालाय आणि मला स्मृती प्राप्त झालीय. आता स्मृती प्राप्त झालीय म्हणजे काय, तर मी कोण ही जी आत्मविस्मृती झाली होती त्याची स्मृती प्राप्त झाली. मी म्हणजे चैतन्य स्वरूप आहे याची जाणीव झाली. इथे मला अमूर्त पूजेची फुलं या पुस्तकातल्या स्वामीजींनी लिहिलेला एक भाग सांगावासा वाटतोय. रामकृष्ण परमहंसांचा अद्भुत भक्तिभाव त्यांच्याकडे येणाऱ्या साधक भक्तांनी जवळून पाहिला होता. एकदा त्यांनी एकाला प्रश्न केला की तुला भक्ती आवडते की ज्ञान. त्यावर त्यांनी उत्तर दिले, मला आपली भक्तीच आवडते. तेव्हा रामकृष्ण त्याला म्हणाले,
मी कोण कळलंच नाही तर भक्ती कोणाची करशील? देवाचं स्वरूप जितकं जाणलं जाईल तितकी भक्तीही जास्त चांगल्या प्रकारे होईल. संतांची भक्ती प्रेमाची भाषा अंतःकरणाला स्पर्श करते आणि खुलवते. पण संतांनीच सांगितलं आहे की ज्ञान ज्ञान म्हणतात ते दुसऱ्या कोणा ईश्वराचं नसून आपल्या स्वतःचं, स्वतःमधल्या देवाचं स्वरूप समजून घेणं हे आहे. चैतन्य स्वरूपाने देव आपल्या अंतरात आहे. ज्ञान म्हणजे आपल्या चैतन्य स्वरूपाचं ज्ञान. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अर्जुन कृष्णाला तुझ्यामुळे, तुझ्या प्रसादाने माझा मोह गेला आणि आत्मभूत झाला असं म्हणतोय. त्यावरून हे बोलणं अहंकार रहित आहे हे लक्षात येतं. इथे अच्युत हा शब्द कृष्णाला संबोधून वापरला आहे. याबद्दल स्वामीजींनी त्यांच्या विवरणात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. अर्जुनाचा जो गीतेतला पहिला श्लोक आहे, पहिल्या अध्यायातला 21वा श्लोक, त्यात असं म्हटलंय, सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. म्हणजे हे अच्युता, दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. भगवान श्रीकृष्ण हे पहिल्यापासून अच्युत आहेत व अर्जुन बदलत बदलत स्थिर अवस्थेत आला आहे. आज आपण बघत आहोत तो अर्जुनाच्या मुखातला शेवटचा श्लोक आहे. अर्जुनाच्या पहिल्या श्लोकात आणि शेवटच्या श्लोकातही श्रीकृष्णाला अच्युत हेच संबोधन वापरलं आहे. असा बॅलन्स किती ठिकठिकाणी प्रत्ययाला येतो. पुढे म्हटलंय स्थितोस्मी गतसंदेह. पहिल्या अध्यायात अर्जुन म्हणतो, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. पहिल्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात. याचा अर्थ असा की मी उभं राहण्यासही समर्थ नाही. शरीर कंप पावत आहे, हातातील धनुष्य गळून पडत आहे, तोंडाला कोरड पडली आहे. अशा प्रकारे उभं राहणंही शक्य नाही असं अर्जुन पहिल्या अध्यायात म्हणतो आहे. आणि शेवटच्या अध्यायात स्थितोस्मी, मी स्थिर झालेलो आहे असं म्हणतोय. शारीरिक दृष्टीने तर आहेच, पण वैचारिक दृष्टीने पण अर्जुन स्थिर झालेला आहे. स्थितोस्मी गतसंदेह म्हणजे कर्मविषयक सर्व संदेह नष्ट झाले आहेत. पुढे आहे करिष्ये वचनम तव. आता इथे तू म्हणतोस म्हणून करतो, नाही तर मला तसं काही करायचं नाही अशी अर्जुनाची भूमिका अजिबातच नाहीये. मला जे ज्ञान प्राप्त झालंय ते तुझ्यामुळे, त्याचे उपकार ऋण फेडणं शक्य नाही. पण तुझ्या इच्छेनुसार कर्म करणं ही मी सेवा मानतो व तू मला आता काहीही आज्ञा कर ते मी करीन. एवढं एकच कर्तव्य कर्म मला राहिलेलं आहे, म्हणून करिष्ये वचनम तव असं म्हटलंय. तू म्हणशील ते मी करतो यामागे भावात्मक भूमिका आहे व ती ज्ञानपूर्ण अवस्थेनंतर आलेली भावात्मक भूमिका असल्यामुळे तिला मूल्य आहे. अमूर्त पूजेची फुले मध्ये स्वामीजींनी म्हटलंय की शरीर देवाला वाहणं म्हणजे ईश्वर सेवा या भावनेतून कर्म करत राहणं. मन देवाला वाहणं म्हणजे ईश्वर भावना धरणं. बुद्धी देवाला वाहणं म्हणजे ईश्वर चिंतन करणं. एवढं केलं तरी मी वाहायचा राहतोच, कारण शरीर मन बुद्धी हे माझे आहेत, ते म्हणजे काही मी नव्हे. स्वतःला देवाला वाहणे यात काय अर्पण करायचा अभिप्रेत आहे, तर स्वतःचा मीपणा. स्वतःचा मीपणा अर्पण केलेला, भगवान श्रीकृष्णांना सर्वस्व समर्पण केलेला अर्जुन आपण ह्या श्लोकातून पाहत आहोत. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, फेडो नीती देवा स्वबोधे निश्चंक, गोड केले एक सेवा सुख. आता भलतेसी आज्ञा करी माते, आज्ञापिसी तेते आचरीन. निघत आहे बोल पार्थाची या वाचे, सुखे देवनाचे भुलोनिया. मग म्हणे आज मज विश्वफळा, अर्जुन हा झाला फलद्रुप. आपला कुमर, कुमर म्हणजे मुलगा, आपला कुमर जो का सुधाकर, संपूर्ण साचार देखो निजो.
आपुली मर्यादा स्वभावे करोन जाय विसरोन क्षीरसिंधू. म्हणजे मर्यादा न सोडणाऱ्या समुद्राला जर पौर्णिमेला भरती उचंबळ येतो, तर भगवान श्रीकृष्णांना आला तर कुठं बिघडलं. कारण अर्जुनाचं इतकं परिपूर्ण आणि बॅलन्स्ड बोलणं ऐकून श्रीकृष्णांचे कान तृप्त झाले आणि ते जणू आनंदाने नाचू लागले असं म्हटलंय. आपुली मर्यादा स्वभावे करोन जाय विसरोन क्षीरसिंधू. तैसे कृष्णार्जुन संवादी रंगले एकरूप झाले देखोनिया. आपण पाहिलं की अर्जुनाचा हा शेवटचा श्लोक आहे. यानंतरचे 5 श्लोक संजयाच्या मुखाद्वारे येतात. आता ह्या एवढ्या सुंदर श्रीकृष्णार्जुन संवादानंतर संजयाला का बोलावंसं वाटलं असेल, याचं खूप छान वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी याच श्लोकामध्ये पुढे केलंय. हा संवाद ऐकून संजयाला खूप आनंद झाला व तो हर्षभरित होऊन धृतराष्ट्राला म्हणाला, व्यासांच्यामुळे या संसार प्रवाहात वाहून जाण्यापासून आपण रक्षिले गेलो. संसारात लागणारे साधे चर्मचक्षु पण तुमच्याकडे नाहीत, पण ज्ञानचक्षूंमुळे तुम्हाला ज्ञानदृष्टीच्या व्यवहाराला आणलं. मी साधा अश्वपरीक्षक असूनही माझ्यासारख्या माणसाला हा संवाद प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. ही केवढी मोठी कृपा. आनंदे तन्मय होवोनी संजय राया लागी काय म्हणे ऐका. देखे देखे राया रक्षिले सुदैव, देखे देखे राया रक्षिले सुदैवे, कैसे व्यासदेवे आम्हा दोघा. चर्मचक्षु तेही नाहीत तुम्हासी, परी दिली कैसी ज्ञानदृष्टी. तुमचा सेवक अश्वपरीक्षक सामान्य मी एक असो नाही. श्रीहरी पार्थाचा संवाद हा भला आम्हा ऐकू आला व्यासकृपे. एकीकडे संजय हर्षभरित झाला आहे, तर दुसरीकडे धृतराष्ट्रावर या कशाचा काहीच परिणाम होत नाहीये. शीतल स्पर्शोत चंद्राचे किरण, द्रवे ना पाषाण परी जैसा. तैसा धृतराष्ट्र कोरडाच राहे, बोल ऐकोनी हे संजयाचे. रायाची ती दशा संजये देखोन, संवाद वर्णन थांबविले. परिस्वानंदे तो वेडापिसा झाला, म्हणोनी लागला पुन्हा बोलो. भुलोनिया गेला हर्षावेगे तेथ, म्हणोनी बोलत रायापासी. एरवी हे काही रायाजोगे नाही, निश्चये हे तोही जाणतसे. म्हणजे धृतराष्ट्राला याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ते त्याच्या कळण्याच्या पलीकडे आहे हे समजूनही संजयाने त्याचं बोलणं पुढे चालू ठेवलं. कारण तो त्या आनंदाने स्वानंदाने इतका हर्षभरित झाला होता की त्याला ते प्रकट केल्याशिवाय राहावलं नाही. त्यामुळे ह्या पुढचं संजयाचे बोलणं आहे ते आपण पुढच्या स्वाध्यायात बघूया. भगवद्गीतेच्या पाठाने आपली मनोभूमी काही अर्जुनाप्रमाणे मोह नष्ट झालेली, स्वधर्म स्वकर्म यांची जाणीव असणारी आणि स्वरूपाचे ज्ञान असलेली होवो, हे मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्यामुळे झालेला हा स्वाध्याय त्यांना अर्पण करते. हरिओम. हरिओम. आजचा जो श्लोक आहे तो 11व्या अध्यायातला 43वा श्लोक आहे की पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरियम. म्हणजे पण हे सुरू करण्याच्या पूर्वी त्याचं फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड हा 43व्या श्लोक जरी असला तरी त्याचा रेफरन्सेस 44व्या म्हणजे पुढच्या आणि 33व्या श्लोकात आहे. तर 44व्या श्लोकात जे आहे ते तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम ते श्लोक आहे की, आणि ओव्हरऑलच म्हणजे भगवद्गीतेतला जो 11वा अध्याय आहे त्यात अर्जुन जे स्तवन करतो म्हणजे ते विश्वरूप दर्शनाचं आहे. ते अर्जुन जे स्तवन करतो की म्हणजे त्या स्तवनाचा जो भाग आहे तो संपून आता त्याचं काही मागणं आहे की आता तो मागायला भगवंतांकडे सुरुवात करतोय. आणि सुरुवातीलाच त्याने प्रार्थना केली आहे की मला विश्वरूप दाखव, मला विश्वरूप दर्शन दे. त्यानंतर विश्वरूपाचं वर्णन भगवंतांनी केलं आणि त्यानंतर त्याला दिव्य चक्षु प्रदान करून म्हणजे त्याला दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर अर्जुन अवाक झाला आणि म्हणजे संजयाने विश्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली.
पण अर्जुन बोलायला सुरुवात करतो त्या विश्वरूपात आपण काय काय पाहत आहोत ते सर्व सांगून झाल्यानंतर त्याच्या शेवटीच या तेजोमय रूपाचा मला त्रास होत आहे असं त्याने ध्वनित करायला सुरुवात केली, म्हणजे असं बोलायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आपण कोण आहोत, आपला प्रभाव काय, ते सगळं अर्जुनाला सांगून युद्धासाठी त्याला उत्तेजन दिलं की या सगळ्यांना मी मारलेलंच आहे, आता तू मार. आणि त्याचा मुख्य संदेश 33व्या श्लोकात आहे, तो म्हणजे निमित्त मात्रम भव सव्य साचिन, तू फक्त निमित्त मात्र आहे. हे सांगून झाल्यानंतर ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन भयभीत झालेला आहे. व असा भयभीत झालेला अर्जुन जो वीर योद्धा आहे, कशालाही न भ्यायलेला असा तो अर्जुन आहे, पण ते उग्ररूप पाहून तो घाबरलेला आहे, भयभीत झालेला आहे. व त्याला आता शेवटी असं म्हणायचं आहे की तू पूर्वीचंच रूप मला दाखव. हेच सगळं रेफरन्स होता. आणि त्यापूर्वी आजचा जो श्लोक आहे तो 43वा श्लोक आहे. पितासी लोकस्य चराचरस्य, म्हणजे श्रेष्ठ असा गुरु पूज्य आहेस तू, आणि त्वमस्य पूजस्य गुरुर्गर्यान, म्हणजे तेच श्रेष्ठ असा गुरु, पूज्य असा गुरु. आणि पुढे असं म्हटले की तुझ्यासारखं कोणी नाही, तर म्हणजे तुझ्यासारखं कोणी नाही, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार. हे स्तवन करून झाल्यानंतर आता तो म्हणजे श्लोकामध्ये थोडासा त्या स्तवनाचाच भाग आहे की तुझे मोठेपण न जाणता आणि तुझ्याशी जो व्यवहार केला, तुझं देवत्व न जाणता नुसतं प्रेमाचा व्यवहार केला. म्हणजे त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विलक्षण सुंदर काव्य केलेलं आहे. त्याचे निरनिराळी उदाहरणं आहेत. तर त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे चिंतामणीच्या दगडांची रास. रास म्हणजे ढीग. तर चिंतामणीच्या दगडांची रास आमच्या जवळ आली तर आम्ही त्याचा उपयोग शेतातील गुरांना मारण्यासाठी केला. म्हणजे अगदीच काय म्हणतात त्याला, कॉमन उपयोग केला, म्हणजे साधारण किंवा सामान्य उपयोग केला. ईश्वरभाव अंतःकरणात असतानाचं सख्य व ईश्वरभाव नसताना असलेलं सख्य यात फरक आहे. ही सूक्ष्म छटा केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केली आहे. प्रेम पण खूप केलं, जवळकीच्या नात्याने भांडलो. प्रेमाचं भांडण असलं तरी ईश्वरावरती असलेल्या प्रेमाचं हे भांडण असं नसून केवळ मित्रावरच्या प्रेमाशी असलेलं भांडण या रूपातच ते राहिलं. त्यामुळे त्याला ती विलक्षण गोडी काय प्राप्त झालेली नाही. संत सुद्धा परमेश्वराशी भांडले, तू आम्हाला काही देत नाहीस म्हणून संत सुद्धा परमेश्वराशी भांडले, पण तो परमेश्वर आहे हे जाणून भांडले. कवणाशी भांडू कवण माझे साहे, म्हणजे मी कोणाशी भांडू, कोण माझे सहन करील. माझे कोण आहे तुझं विणं, म्हणजे तुझ्याशिवाय माझे कोणी नसल्यामुळे जे जे व्यवहार होतात ते तुझ्याशीच आहेत, भांडण पण तुझ्याशीच आहे. यात ईश्वर भावासहित ते भांडण आहे. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. पण भूमिका जी आहे ती परमेश्वर ही आहे, व इथे परमेश्वर ही भूमिका पण इथे परमेश्वर ही भूमिका ठेवूच शकलो नाही, आम्हाला ते कळलंच नाही. मित्रत्वाने वागलो व त्यामुळे भगवंता अनेक प्रमाद, म्हणजे चुकीच्या गोष्टी, अनेक प्रमाद आमच्याकडून घडले. आणि जे काही प्रमाद आम्ही जे काही केलं ते तुझ्या विरुद्ध बोललो, प्रीतीने किंवा प्रमादाने बोललो ते तू सहन कर. जे काही प्रेमाने बोललो किंवा असं राग येऊन बोललो किंवा चुकीचं बोललो ते तू सहन कर. ते मुकुंदाने म्हणजे अर्थात कृष्णाने सहन करावे. तर यावर ज्ञानेश्वरांचं एक काव्य वैशिष्ट्य असं आहे की बोलविली तिये मुकुंदे, म्हणजे मुकुंदा ती तूच बोलविली आहेस, म्हणजे आमच्याकडून तूच बोलवली आहेस. त्यामुळे बरोबर बोलणं, चूक बोलणं हे श्रेय तुझ्याकडेच आहे, ते तू सहन कर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तू क्षमा कर. आता श्लोकात असं म्हणणं की तस्मात प्रणम्य प्रणिधाय, म्हणजे शरीर लवून नमस्कार करतोय, म्हणजे आता देव आहे म्हणून ते समजून तो वागतो आणि नमस्कार करतो, की त्या स्तुत्य ईश्वराला प्रसन्न होण्यासाठी म्हणून प्रार्थना करतो आहे. कारण उग्ररूप आहे. सौम्यरूप असतं तर कदाचित प्रार्थनाच नसती केली, अशा प्रकारे स्तवन केलं असतं. पण
आता तू प्रसन्न हो अशी प्रार्थना नसती केली, कारण ते विश्वरूप विलक्षण उग्र आहे व तो प्रार्थना करतोय की तू मला मारशील म्हणून नाही प्रार्थना करत आहे. आमच्या चुका आम्हाला जाणवल्या आहेत व त्यामुळे आम्ही प्रार्थना करतोय की तू आमचं कसं सहन कर अशी प्रार्थना करतोय की. आणि पुढच्या श्लोकात असं आहे की पिते व पुत्रस्य, म्हणजे पिता जसं पुत्राचे अपराध किंवा मित्राचे अपराध किंवा प्रियाचे अपराध जसं सहन करतो, असे माझे अपराध तू सहन करणं हे आपल्याला योग्य आहे. किंवा माझे हे अपराध सहन कर असं सांगताना मग म्हणत असे प्रसिद्ध प्रसिद्ध, म्हणजे तुझा महिमा अलौकिक आहे, वर्णनाच्या पलीकडे आहेस असं म्हणत त्याला दंडवत घातले व त्याला सात्विक वृत्तीचं भरता आलं. आता तेच पुढे की मग म्हणत असे प्रसिद्ध प्रसिद्ध, वाचा होत असे सद्गद, काही जी अपराध समुद्रवनी माते. म्हणजे अपराधांच्या, त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, अपराधांच्या समुद्रातून मला बाहेर काढ, मी किती अपराध केले तर समुद्र एवढे माझे अपराध आहेत, त्यातून तू मला बाहेर काढ, त्यातून मला वाचव. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीय. आपण त्याचा अर्थ आहे की आपण या चराचर जगाचे पूजनीय आणि श्रेष्ठ गुरु आहात. लोकत्रयात आपल्यासारखा देखील कोणी नाही, म्हणजे तिन्ही लोकात आपल्यासारखं कोणी नाही. मग आपल्याकडून अधिक कोण बरं असणार, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण बरं असणार. त्याच्या प्रभावाला प्रतिमा नाही असा अप्रतिम प्रभाव, सामर्थ्य ज्याला आहे, म्हणजे तुझ्या इतकं सामर्थ्य कोणाला नाही असं तुझ्यापेक्षा म्हणणं, म्हणजे असं तुझ्यापेक्षा म्हणणं चुकीचं आहे. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तया तुझे नी पाडे तुझे, ऐसे बोलिताची लाजीचे. म्हणजे असं बोलताना, म्हणजे तुझ्या इतकं दुसरं असं म्हणताना देखील आम्हाला अशी लाज वाटते. तर म्हणजे काहीतरी एक एक्झाम्पल आहे की एक गोष्ट आहे अशी की एक सायंटिस्ट होते व ते इतके असे इनडिसिप्लिन्ड टाईप होते की त्यांचे सगळ्या वस्तू जे होत्या ते वाटेल तिथे असे ठेवायचे आणि टाकलेले असायचे, ठेवायचे किंवा टाकलेले असायचे, आणि तिकडे चालायला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसायची. तर त्यावर त्यांच्या असिस्टंटला असं कोणीतरी म्हटलं की अरे ते सर किती इनडिसिप्लिन्ड आहेत वगैरे. तर त्यावर ते जे म्हणजे ते असिस्टंट होते ते म्हणाले की त्यांना असं म्हणायचं नाही की ते डिसिप्लिन नाही आहेत किंवा असे इनडिसिप्लिन्ड आहेत वगैरे, काय म्हणजे एवढं सुद्धा शब्द त्यांच्याजवळ आणायचा नाही. शेवटाकडे चालू आहे, तेवढं सुद्धा शब्द त्यांच्याकडे आणायचा नाही, कारण की तेच की तुझ्यासारखा कोणी असं, म्हणजे तुझ्यासारखा कोणी असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. त्यामुळे म्हणजे या कल्पनेनेच लाज वाटते की तुझ्यासारखा कोणीतरी असं म्हणण्याची, तर अशी म्हणण्याची लाज वाटते की तुझ्यापेक्षा अधिक कोण असणार असं वगैरे. म्हणून भगवंत म्हणजे म्हणून तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम, म्हणजे त्यामुळे मी, म्हणजे अर्जुन असं म्हणतो की त्यामुळे मी शरीर लवून तुझी जी स्तुती करतोय, असं ते सगळं श्लोकाचा फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड असं ते सगळं मिळून अर्थ आहे. जे काही बोलणं झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पित करतो आणि थांबतो. हरिओम.